दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी भाग घेतला होता। निवासी मूक बधिर विद्यालय बिलोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक अभिनय गीत सादर केले। यावेळी निवासी मूक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। निवासी मूक बधिर विद्यालय बिलोली येथील आम्ही सर्व कर्मचारी आणि दिव्यांग मुलं या ठिकाणी काल क्रीडा स्पर्धाचं आयोजन केलं होतं। त्याच्यामध्ये सर्व मुलांनी त्या क्रीडा स्पर्धेमध्ये पूर्ण क्षमतेने सहयोग घेतला आणि वेगळ्या कलागुणांचा खेळातील भाव त्या ठिकाणी त्यांनी दाखवला आणि इतर शाळेतील मुलांच्या अंगी असणारे कलागुणाची वाव या ठिकाणी त्यांनी आत्मसात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आज या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आमच्या शाळेतील निवासी मूक बधिर विद्यालय बिलोलीतील मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक सामूहिक गीत सादर केलेलं आहे। त्यामध्ये उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने एक अभिनय या ठिकाणी मुलांनी आमच्या सादर केलेला आहे। तर अशा पद्धतीनं अलग अलग शाळेतून दिव्यांग क्षेत्रातील नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या अलग अलग शाळेतून अलग अलग मुलांनी या ठिकाणी कलागुण या ठिकाणी सादर केलेला आहे। त्यातील कलागुण आत्मसात करण्याचा या ठिकाणी आमच्याही मुलांनी प्रयत्न केला आहे। कारण खरंच या ठिकाणी इतक्या मुलांमध्ये गुण दडलेले आहेत दिव्यांग मुलामध्ये, ज्या दिवशी सर्वसाधारण माणूस या ठिकाणी येऊन बघेल की खरंच हे दिव्यांग मुलं आहेत का, तर अशा पद्धतीचे कलागुण या ठिकाणी पाहायला मिळाले। जे काही लोक या ठिकाणी येऊन बघितले त्यांनाच कळालं आणि जे लोक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकले नाहीत, या चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचेल आणि खरोखरच दिव्यांग मुलं देखील इतर जनरल मुलांच्या बरोबरीने कलागुणांमध्ये त्यांच्यामध्ये आत्मसात करण्याची क्षमता आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे। तर या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी माननीय श्री औलवार साहेब यांनी जे अथोनात परिश्रम घेऊन हा जो दिव्यांगाची दिवाळी या ठिकाणी साजरी करण्याचं कार्य या ठिकाणी जे केलेलं आहे, तर ते जिल्ह्यातल्या आमच्या दिव्यांग कर्मचारी मुलांच्या दृष्टिकोनातून ही दिवाळी आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी त्यांनी आयोजन करावं अशी सद्बुद्धी त्यांना ईश्वराने द्यावी अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो। आणि आजचा हा उत्साह कार्यक्रम या ठिकाणी आमचा संपला असे ठिकाणी